भारत माता की। आजच्या या धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय असे आमचे मित्र मुंबई बँकेचे अध्यक्ष, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकरजी, मंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मुद्दामून मुंबईकरांना भेटण्यासाठी आलेले राज्याचे कॅबिनेट गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी, या ठिकाणी उपस्थित मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मुंबई शहराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरजी, मंचावर उपस्थित खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनमताई महाजन, नवनिर्वाचित खासदार मिलिंद देवराजी, या ठिकाणी उपस्थित असलेले यशवंत जाधवजी, यामिनी जाधवजी, मनसेचे नेते बाळा नांदगावकरजी, नितीन देसाई सरदेसाईजी, मनीषाताई कायंदे, मंचावर उपस्थित सर्व आमदार, वेळ वाचण्यासाठी मी सगळ्यांची नावं घेत नाहीये, मुंबई बँकेचे सर्व डायरेक्टर्स, पदाधिकारी, प्रवीण दरेकर आणि मुंबई फेडरेशनचे सर्व, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, उपस्थित मुंबईकर, नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पाहिलं तर लक्षात येतंय की आज या मैदानामध्ये घुसायला मुंगीलाही वाव नाही, इतनी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आणि देवेंद्रजी, मुद्दामून सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाची केवळ सभा घ्यायची असती तर मुंबई भारतीय जनता पक्षाची सभा ही शिवाजी पार्कलाच घ्यावी लागली असती, एवढी गर्दी झाली असती। पण आज या कार्यक्रमाचं विशेष प्रवीण भाऊ प्रसादजी हे आहे की आज या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी पुनर्विकास संस्था असतील, म्हाडा लेआउट असेल, गावठाण असेल, कोळीवाडा असेल, रिपेअर बोर्डाच्या इमारती असतील, संक्रमण शिबिर असतील, या सगळ्या सोसायट्यांमध्ये जवळजवळ हा आकडा आपण मुद्दामून लक्षात घ्यावा, 30,000 सोसायट्यांपर्यंत संपर्क केल्यानंतर ठराव घेऊन आलेली प्रत्येक सोसायटीतली मंडळी आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं आम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतोय। मी धन्यवाद देईन भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, आमदार, खासदार, नगरसेवक यांनाही आम्ही आवाहन केलं होतं की आपण प्रत्येक सोसायटीपर्यंत संपर्क करून त्यांना या गृहनिर्माण विभागाकडून नेमकं काय मिळालंय ते पोचवा, सांगा, त्यांना लाभ पोचवा आणि असतील तर त्यांच्या मागण्या सुद्धा इथपर्यंत आणा। मला अभिनंदन करायचंय मुंबई बँकेच्या सर्व डायरेक्टर्स, मुंबई बँकेचं आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचं सुद्धा की त्यांनी व्यापक प्रमाणात मुंबईभर हा संपर्क केला आणि म्हणून मला असं वाटतं मुंबईच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने गिरण गावामध्ये समस्त मुंबईकरांचा विषय घेऊन प्रत्येक सोसायटीच्या पर्यंत संपर्क करून येणाऱ्या चाळकरी, सोसायटी, झोपडपट्टी विभागातील त्या नागरिकांचा अभूतपूर्व मेळावा पहिल्याच मुंबईच्या इतिहासात कधी झाला असेल तर तो आज झालाय आणि त्याचं चित्र आज आपल्या सगळ्यांसमोर आहे। आणि म्हणून गर्दीलाही केवळ गर्दी नाही, नाहीतर देवेंद्रजी आजकाल आम्ही पाहतो की गिरण गावामध्ये
शाखांमध्ये भेटण्यासाठी गर्दी काही लोकांना जमवावी लागते. मूळ मुंबईकरांशी नाळ तुटली आहे. इथे आमच्या यामिनीताई आहेत, बाळाई फिरतायत. पण या सगळ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खऱ्या मुंबईकरांशी संपर्क करतोय. मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या स्टेजवर जमलेली सगळी मंडळी यांचा हेतू तुमचे प्रश्न सोडवावेत. यांचा उद्देश खऱ्या मुंबईकराच्या रोटी कपडा मकान पैकी मकानचे प्रश्न कसे सोडवता येतील, कसे सोडवलेत याच्यासाठी आहे. पण आज मुंबईमध्ये काही लोक जी फिरतायत आणि विशेषतः शाखांमध्ये फिरतायत ती तुमच्या घराच्या आणि मकानच्या प्रश्नासाठी नाही. मला ज्या वेळेला गोपाळबाई पत्रकारांनी प्रश्न विचारला की उबाटाची लोक जनतेचे प्रश्न सोडवायला फिरतायत का, कशासाठी, तुम्ही म्हटलं मंचावरची लोक लोकांचे मकान हे प्रश्न सोडवण्यासाठी फिरतायत आणि उबाटावाले फिरतायत तर लोकांच्या मकानसाठी नाही तर राहिलेल्या शाखा दुसऱ्या कोणी घेऊ नये म्हणून प्रॉपर्टी मिळवण्यासाठी फिरतायत. पण लकलाप लागत आहे ना. मला पूर्णपणे माहिती आहे की देवेंद्रजी व्यक्तिपूजनात कधीच विश्वास ठेवत नाही. विनम्रतेचं दुसरं रूप देवेंद्रजी आहेत, कार्यकर्तापणाचं रूप देवेंद्रजी मध्ये आहे, सामूहिक कार्यपद्धतीवरचा विश्वास देवेंद्रजींमध्ये आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची हातोटी देवेंद्रजी मध्ये आहे. तरीही देवेंद्रजी आम्ही आज हा कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी असा केला. हा केवळ व्यक्तिपूजनाचा नसून सरकारच्या माध्यमातून आणि विशेषतः तुम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी याच्या सरकारच्या प्रयत्नाने जे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागतायत त्याचं धन्यवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी कुठल्या कुठल्या विषयाला लक्ष द्यायचं निर्णय 2014 पासून देवेंद्रजींच्या सरकारने सुरू केले 2019 पर्यंत. आणि मग जी परिषद प्रवीण भाऊ तुम्ही घेतलीत त्यात 16 निर्णय झाले आणि त्यानंतर गेली 1.5 वर्ष पुन्हा सातत्याने अतुलजी असतील, मंगलजी असतील, हे मंत्रिमंडळातली लोक, तो दीपक केसरकर असतील, हे सोडवत आहेत. एक एक प्रश्न ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की त्याच्यावरचं उत्तर शोधताना कायद्याची काथेकूट करून तो राहणारा माझा मुंबईकर आहे त्याची खरी व्यथा समजावी लागते. मी गिरण गावात जन्मलोय, जुन्या चाळीमध्ये कुंभार चाळीत राहिलोय. नांदगावकर साहेब चाळ पडली म्हणून संक्रमण शिबिरात राहिलोय. संक्रमण शिबिरात 20 वर्ष काढल्यानंतर गृहनिर्माण संस्थेत राहायला गेलोय. त्यामुळे जुन्या चाळकरापासून त्या ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची अडचण आम्हाला माहिती आहे. आज या ठिकाणी एक एक विषय आपण समजून घेतले पाहिजेत. देवेंद्रजींनी मुंबईला मेट्रो भेट दिली. 1 नाही 2 नाही 9 मेट्रो. आज गिरण गावातला माझा माणूस जर निघाला तर गारेगार डब्यातून मेट्रोच्या त्या ठिकाणी एअरपोर्ट पर्यंत आणि सीएसटी पर्यंत पोहोचेल. ही मेट्रो जी आहे ही देवेंद्रजींमुळे मुंबईकरांना मिळाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला काही इमारती गिरगावातल्या आमच्या बाधित झाल्या. या गिरगावातल्या बाधित झालेल्या इमारतीच्या लोकांना मेट्रो तर हवी होती पण आपलं घर कोणी सोडायला तयार नव्हतं. विरोध करणारे लोक विरोध करत होते. पण आज मला अभिनंदन देवेंद्रजींचं यासाठी करायचं आहे की मेट्रोतना बाधित झालेल्या मुंबईकराला गिरगावातच त्या ठिकाणी त्याच्या राहत्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट क्षेत्रफळाचं घर करण्याचा कायदा कोणी केला असेल तर तो देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्याआधी झोपडपट्टीतल्या माझ्या नागरिकांना माहिती आहे, संरक्षण झोपडपट्टीतल्या नागरिकांना होतं 1 जानेवारी 2000 पर्यंतचा पुरावा द्या तर तुमचं झोपडं संरक्षित.
कोणी मुद्दामून झोपड्यात राहत नाही. अडचण असते, घराची अडचण असते, खिशाची अडचण असते. आणि मग 2000 नंतरच्या खऱ्या मुंबईकराला मग या सरकारचा जो निर्णय देवेंद्रजींनी केला तो 2000 नंतर 2011 पर्यंतचे पुरावे असलेल्या मुंबईकराला पक्क घर आज जर मिळतंय तर ते देवेंद्रजींमुळे मिळतंय. धन्यवाद देवेंद्रजी यासाठी आहे. मुंबई शहर पुनमताई, या मुंबई शहराचा पुनर्विकास होणंच कठीण. एका बाजूला सीआरझेडचा मार, दुसऱ्या बाजूला कुलाबाला डिफेन्स स्पेसचा सेन्सिटिव्ह झोन, कुठे आरक्षणाचे कायदे, कुठे अरुंद रस्त्याच्या अडचणी, कुठे विकास नियंत्रण नियमावलीतल्या अडचणी. आमचं खरं मुंबई शहर तर पुनर्विकास करण्याची वाट बघतोय. सेस बिल्डिंग असतील, नॉन सेस बिल्डिंग असतील, ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी. डीसीआर झाला 1976 मध्ये आणि त्या पद्धतीने काल मर्यादा 1976च्या बिल्डिंगनाच जास्त एफएसआय मिळेल. देवेंद्रजींनी सांगितलं का मुंबईचं वय वाढलं तर मुंबईत राहणाऱ्या चाळकऱ्याचा अधिकार पण वाढलाय. आणि त्यामुळे जुन्या इमारतीची व्याख्या बदलली, जुन्या चाळीची व्याख्या बदलली. 1970 आणि 76चे पुरावे नको. जी चाळ आणि इमारत 30 वर्ष जुनी आहे त्याला डबल एफएसआयचा फायदा मिळेल हा निर्णय केला तो देवेंद्रजींनी केला. म्हणून धन्यवाद देवेंद्रजी आहे. मुंबईमध्ये हेरिटेज टीडीआर कधीच नव्हता. नार्वेकरजी, मुंबईमधल्या गिरगावामध्ये आमच्या असलेला खोताची वाडी असेल, अन्य भाग असेल, याचा विकास पुनर्विकास होत नव्हता कारण त्या वाड्या हेरिटेज होत्या. या हेरिटेज वाड्यांना पुनर्विकास करण्याची संधीच नव्हती, घर बांधण्याची संधी नव्हती. त्यांची सोय करण्यासाठी एक हुशार मुख्यमंत्री हवा होता. तो देवेंद्रजीच्या रूपाने आम्ही बघितला. त्यांनी सांगितलं तुम्हाला हेरिटेज टीडीआर देतो पण स्वतःचं घर पक्क त्या ठिकाणी मुंबईत बनवा. हेरिटेज टीडीआर आणणारा निर्णय देवेंद्रजींचा आहे. या ठिकाणी मुंबईमध्ये विरोध करणारे करू दे, मोर्चे काढणारे काढू दे. माझ्या धारावीतल्या घरात राहणाऱ्या माणसाला त्याची 3री, 4थी, 5वी पिढी गेली तरी त्याला वाटत नव्हतं मला पक्क घर कधी मिळेल आणि ते इथेच मिळेल. धारावी एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध, पण त्या धारावीच्याच पुनर्विकासातून आंतरराष्ट्रीय स्वरूपावर एक शहर कसं विकसित होतंय आणि आमच्या जुन्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना तिथेच घर कसं मिळतंय हे दाखवण्याची धमक करणारा नेता हा देवेंद्रजीच्या रूपाने आम्ही बघितला. म्हणून धन्यवाद देवेंद्रजी आहे. कामाठीपुराचा पुनर्विकास असेल, क्लस्टर रिडेव्हलपमेंट असेल, याला गती दिली त्या पद्धतीचा निर्णय. बऱ्याच प्रमाणात चाळीतली लोक माझी बंधू भगिनी आलेत. मालक चाळ पुनर्विकास करत नाही, कधी पडते बघतोय, टेनंट कधी खाली होत आहेत, भाडेकरी कधी जात आहेत. मग तशा परिस्थितीमध्ये त्याचा पुनर्विकास कसा होईल? मग चाळीत राहणाऱ्या माझ्या भाडेकरूच्या पुनर्विकासाला मालक आडवा येत असेल तर आता म्हाडा वाट बघणार नाही, मालकाकडनं ती प्रॉपर्टी एक्वायर करेल, स्वतः पुनर्विकास करेल, पहिलं भाडेकरूला घर देईल. हा निर्णय करणारा देवेंद्रजींचा निर्णय. म्हणून धन्यवाद देवेंद्रजी आहे. पराकळवणी इथे बसलेत गोपाळ शेट्टी आहेत, अतुल भातखळकर आहे, योगेश सागर आहे. उपनगरातल्या आमच्या नागरिकांना सुद्धा चाळीत राहणाऱ्या भाडेकरूला स्वतःच्या घराच्या पुनर्विकासाची सोय नव्हती. मालकाकडे हात पसरायला लागायचे. रिपेअर करायचं असेल तरी सांगायचं मालकाला, मालक भेटायचा नाही. अरे कधी देव भेटेल पण मालक भेटायचा नाही. कायद्यात बदल केला देवेंद्रजींनी. आता उपनगरातल्या चाळीत सुद्धा मालकाने ऐकलं नाही तर भाडेकरूंनी एकत्र सोसायटी बनवावी, बीएमसीला अर्ज करावा. बीएमसी तुम्हाला लागोलाग परमिशन देईल. उपनगरातल्या चाळकरांना सुद्धा पुनर्विकसित घर तिथेच मिळेल. निर्णय केला त्या ठिकाणी देवेंद्रजींनी. सगळ्यात पहिलं तर मी सीआरझेडचं अभिनंदन करीन माननीय नरेंद्र मोदीजींचं. अर्धी मुंबई ही सीआरझेड मुळे पुनर्विकसित होतच नव्हती, पण मोदीजींनी त्या ठिकाणी 500 मीटरची मर्यादा बंद करून मुंबईतल्या सीआरझेड मधल्या पुनर्विकासाला त्या ठिकाणी स्थान मिळालंय. आणि म्हणून मित्रांनो, सांगणारे विषय खूप आहेत, बोलणारे वक्ते आहेत. आणि म्हणून धन्यवाद देवेंद्रजींच्या रूपाने हे 16 निर्णय
हे तुमच्या हक्काचे, तुमच्यासाठी घेतलेले, याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे, याचा अधिकार तुमचा आहे. याचा आड जर कोणी येत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुमच्यासाठी संघर्ष करेल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. सुनील राणे जे आहेत त्यामुळे गिरणी कामगारांचा विषय बोललो नाही तर अर्धा मिनिट अन्याय होईल, कारण आपण गिरण गावात आहोत. ज्या ठिकाणी 1,05,000 घरांचा गिरणी कामगारांना घरं द्यायची होती पण पात्रताच कधी ठरली नव्हती. गेल्या 1.5 वर्षामध्ये 85,000 गिरणी कामगारांच्या घराची पात्रता कोणी दिली असेल तर याच सरकारने देवेंद्रजींनी दिली आहे. चाव्यांचं वाटप सांगायचं असेल तर 270 दिवसात 2,900 चाव्या गिरणी कामगारांना वाटायचं काम देवेंद्रजी तुमच्या सरकारच्या काळात झालंय. आणि म्हणून धन्यवाद तुमचा देताना मुंबईकरांना मी आश्वस्त करतोय की यापुढेही तुमच्या घराची लढाई भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी करतील. तुम्ही आश्वस्त राहा. मुंबईतला माणूस मुंबईच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही. मुंबईत त्याचं पक्क घर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.